मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत हरतालिकाची व्रतकथा, शिव पार्वतीचा विवाह। तर याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर हरतालिकाच्या दिवशी जो कोणी शिवलिंगाची पूजा अर्चना करतो, शिवलिंगावर बेलपत्री वाहतो, तर त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि पार्वती मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो। तर पार्वती मातेला शृंगाराचा सामान जो आहे, तर शृंगाराचा जो पण भेट वस्तू आहे, तर त्या पार्वती मातेला नक्की अर्पण करा। याच्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। 7 जन्मांपर्यंत जो पण जन्म मिळेल आपल्याला, त्याच्यात आपल्याला अखंड सौभाग्याचीच प्राप्ती हो, असा आशीर्वाद तुम्हाला पार्वती मातेला आणि भोळ्या साम सदाशिवाला मागायचा आहे। भोळा साम सदाशिव एवढा भोळा आहे की वाटेल तो त्या भक्ताला देऊन देतो। तो भोळ्या साम सदाशिवाची आजच्या दिवशी हरतालिकाच्या दिवशी 5 आरत्या नक्की करायच्या आहे। वाळूची शिवलिंग, पार्थिव शिवलिंग प्रत्येकाला आपापल्या घरी करायचे आहे। जशी आपण शिवरात्रीची पार्थिव शिवलिंग बनवतो, तशी सर्वांना हरतालिकाच्या दिवशी आपल्या घरी एका पाटावर शिवलिंग वाळूची करून घ्यायची। त्याच्या अगोदर एक बेलपत्री त्या शिवलिंगाच्या खाली ठेवायची आणि त्याच्यावर शिवलिंग बनवायची। पार्वती मातेचे आजूबाजू 5 ढीग करायचे, शिवलिंगाच्या आजूबाजू 4 कोपरेला, आणि मध्ये शिवलिंग बनवायची। आजूबाजूचे जे 4 ढीग आहे, 5 असे ठिकाणी ठेवले, ते पार्वती मातेचं म्हणजे विराजमान झालेले असे समजावे आणि मध्ये शिवजी विराजमान झालेले असे समजावे। घरच्या घरी अशी तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करू शकतात। आणि ही व्रतकथा शिव पार्वतीच्या विवाहाची ऐका, म्हणजे अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होईल। आणि संपूर्ण सामान जो आहे आपला, जसं पशुपतीची पूजा आपण काढतो तशी थाळी आपल्याला सजवायची आहे। शिवरात्रीची जशी आपण पूजा थालीमध्ये काढतो, तशी आपल्याला थाली काढायची आहे हरतालिकाच्या दिवशी। आणि संपूर्ण पूजा सामग्री आपल्याला शिव पार्वतीला संपूर्ण सामान अर्पण करायचं आहे। आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती अखंड सौभाग्याची प्राप्ती ऐश्वर्याची प्राप्ती असे आपल्याला भोले साम सदाशिवाकडून आपल्याला मागायचं आहे। पहिली आरती सकाळी करायची, 12 वाजेची आरती दुसरी करायची, 4 वाजेची आरती तिसरी करायची, संध्याकाळी 7 वाजता चौथी आरती करायची आणि 12 वाजता रात्री 5वी आरती करून मग झोपायचं, रात्रीचं जागरण करायचं। या दिवशी होईल तेवढ्या तुम्हाला सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा शिव पार्वतीच्या करायच्या आहे। स्तोत्र मंत्र करायचे 1001 वेळा, बेलपत्री शिवलिंगाला अर्पण करायची 1001 वेळा। तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे 1001 वेळा। तुम्हाला मृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। 12 ज्योतिर्लिंगांचे श्रवण अर्चन करायचे। संपूर्ण शिवलीला अमृताच्या कथा तुमच्यापर्यंत शालिनी भक्तिसागरवर मिळतील। त्या शिवलीला अमृताच्या कथा श्रवण करायचं, शिव महापुराणाचे श्रवण करायचे, 12 ज्योतिर्लिंगांचे श्रवण करायचे। निस्ते तुम्हाला वेळ नसणार तर 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करून सुद्धा तुम्ही ही पूजा पूर्ण करू शकता। 108 तांदूळचे दाणे तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता। 108 वाती तुम्ही लावून तुपामध्ये भिजून त्या वाती तुम्ही लावून त्याच्यावर कर्पूर आरती करून शिवाची आरती करून त्या 108 वातींचा तुम्ही 108 वाती शिवाला अर्पण करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती पाहू शकता। आपले सर्व पाप नष्ट होतील अशी जर आपण पूजा केली, वैकुंठ लोकची आपल्याला प्राप्ती होईल, शिवलोकाची प्राप्ती होईल, रुद्रलोकाची प्राप्ती होईल। ही पूजा अत्यंत महान आहे। तर या दिवशी आपला उपवास मोडता कामा नये, हे काहीही आपल्याला खायचे नाही आहे। दिवसभर 2 टाईम आपल्याला फलहारच घ्यायचे, दूध फळ हार घ्यायचे, नाहीतर तिखट आणि मीठ आणि चटणी खाणार। तर या दिवशी 2 टाईम आपल्याला मीठ चटणी वर्जित आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडवायचा आहे। ते पण आरती करून आपल्याला हरतालिकाचे 10 दिवे बनवायचे आहे। त्या 10 दिव्यांमध्ये मध्ये शिवलिंग काढायचे, असा दिवा तो बनवायचा आहे। 10 दिव्यांमध्ये लांब वातीचा आपल्याला लांब वात ठेवायची, तुपाने भिजवायचे आहे, एक भंडारा बनवायचा आहे। त्याच्यासोबत डाळ भात खीर आणि गंगाफळची भाजी असे नैवेद्य करायचे आणि 1 सूत घ्यायचे आणि ते 10 आपल्या सव्वा हातपर्यंत येईल असा 10 वेळा तो सुताचा धागा घ्यायचा आहे। त्या धागाला हळदीने पिवळा करायचा आहे आणि आरती लावणार त्या वेळेस ते सूत्र तो धागा आपल्याला तिथं पानावर ठेवायचा आहे आणि त्याला 10 गाठी मारायच्या आहे। आणि प्रत्येक गाठ एका साईडने सोडायची। 10 गाठा सोडल्यानंतर मध्ये 1 गाठ मारायची आणि आपल्याला ते सूत्र जे आहे, जे सुताने बनवलेलं 10 हातांचं हे दशापत्याचं जर आपल्याला हरतालिकाच्या 10
हा सर्व वस्तू करायच्या आहे आणि आपल्या गळ्यामध्ये मध्ये एक गाठ मारून तो धागा आपल्याला पिवळा करून घालायचा आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती म्हणून घालायचा आहे. दिवसभर राहू द्यायचा आहे. संध्याकाळ होण्याच्या अगोदर तो धागा गळ्यातून काढून घ्यायचा आहे, निर्माल्यामध्ये टाकायचे. अशा पद्धतीने आपल्याला हरतालिका आणि दुसऱ्या दिवशी अशी पूजा संपूर्ण करायची आणि शिदे आटे काढून ब्राह्मणाला दान दक्षिणा द्यायची. संकल्प सोडायचा, आदल्या दिवशी संकल्प करायचा अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी. दुसऱ्या दिवशी संकल्प कशासाठी तुम्ही हे व्रत केलं होतं तर ते संकल्प तुम्हाला सोडायचा आणि ब्राह्मणाला शिदा आटे देऊन दक्षिणा देऊन हे हरतालिकाचं व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. असे तुम्हाला हे व्रत करायचे संपूर्ण साध्या सरळ भाषेमध्ये. आणि मग लगेच आपल्याला गणपती बाप्पाचे विराजमानसाठी आपल्याला तयारी करायची. हे 2 दिवस तर खूप घाईघाईचे असतात, तरी पण आपल्याला संपूर्ण सेवा पूजा अर्चना करायच्या आहे. तर आता आपण शिव पार्वतीच्या विवाहाची कथेला सुरुवात करूया. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. तर मित्रांनो, पार्थिव शिवलिंगाचे पूजन जे आपण केलेले आहे ते दुसऱ्या दिवशी आरती दही भाताचं नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला ते विसर्जन करायचं आहे आणि आपण पार्थिव शिवलिंग पाटावर मांडू, त्याच्यावरती आपल्याला फुलोरा टांगायचं आहे. जर आपण तो फुलांनी जर टांगला शिवलिंगाच्या वरती तर आपले घर हे हरे भरे राहते आणि जसा फुलोरा आपण टांगलेला राहतो फुलतो तसा आपला पूर्ण परिवार हराभरा राहतो आणि फुललेला राहतो फुलांसारखा. म्हणून फुलोरा आपल्याला त्या चौरंगाच्या वरती नक्की टांगायचा आहे. श्री गणेशाय नमो नमः. शिव पार्वतीच्या विवाहाची कथा. अर्पणेचा हृदयनाथ, भोळासाम, कर्पूरगौर, नीलकंठ, गजाननाचा पिता असा जो शंकर, त्याचे चरणावर आधी सगळेजण नम्र होऊन वंदन करूया. सूत, शौनिक व इतर ऋषींना सांगू लागले. फार वर्षापूर्वी एकदा दक्ष राजाने एक महायज्ञ सुरू केला होता. शंकराने त्यांना मुळीच आमंत्रण दिले नव्हते. इतर सर्व देवांना मात्र मानाने बोलवले होते. ब्रह्मदेव आणि विष्णूसुद्धा ज्याला नेहमी वंदन करीत असतात त्या शंकराने त्यांना जाणून बुजून मुद्दामच वगळले होते. एवढेच नव्हे तर त्याने शंकराची निंदासुद्धा सुरू केली होती. काय ते शंकराचे रूप, आहा, ध्यानच नुसते. गळ्यात अपवित्र आणि भयानक अशा मुंड्यांची माळ काय घालतो, मेलेल्या हत्तीचे ओले कातडे काय पांघरतो, त्याला दुर्गंधी तरी कशी काय येत नाही, बरं तो राहतो तरी उत्तम महालात असे म्हणावे तरे तसेही नाही. वेड्यासारखा गावाबाहेरच्या एकांत जागी स्मशानात राहतो. स्मशानातील मेलेल्या माणसाचे कवटीचे भांडे करून दारोदारी भिक्षा मागतो. चिताभस्म संपूर्ण अंगाला फाकतो. भयंकर फुटकारणारे विषारी साप अंगावर वगळतो. त्याच्या भोवताली सतत भूते नाचत असतात. या पृथ्वीवर जे अभद्र आहे ते सर्व या शंकराला कसे काय आवडते. कोणालाही कसलाही विचार न करता कोणालाही काहीही देऊन टाकतो. कशाचा विचार करत नाही. याला काय देव म्हणायचे. नेहमी रागावलेला संतापलेला चेहरा आणि साऱ्या त्रिभुवनाला जाळून टाकेल असे भगभगीत तेज असणारा त्याचा तिसरा डोळा पाहताच अगदी कंटाळा येतो. डोळ्यावरून जटेतले गंगेचे पाणी ओघळते आहे आणि स्वतःच कीर्तनात दंग होऊन स्वतः नाचतो आहे असे याचे ध्यान आहे. अगदी किळस येते त्याच्याकडे पाहताना. राक्षसांना कसले वर देऊन यानेच माजून ठेवले आहे. याला लहान थोर कोण हे मुळीसुद्धा समजत नाही. नंदी बैलासारखा मूर्ख पशु म्हणजेच याचे वाहन आहे. अशा शंकर याला कसा काय मोठा देव म्हणायचे. अशा बरं दक्ष राजा रोज निंदा करीत असे. त्याला कारणही तसे होते म्हणा. एकदा दक्ष राजा कैलास पर्वतावर आपल्या मुलीकडे गेला होता, पण शंकरांनी सासऱ्याकडे लक्षच दिले नाही. तेव्हाच ते उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे शंकरावर दक्ष राजा रागावलेला होता. शंकराने तो यज्ञ भागही देत नसे. वाईट वेळ आली की दुर्बुद्धी सुचते. दक्ष राजाचे तसेच झाले होते. दक्षाने शिवाला बोलवले नाही म्हणजे एक प्रकारे विनाशकाली विपरीत बुद्धी हे होय. दक्षाला माहिती होते की उमानाथ ज्याला आवडत नाही त्याचे यज्ञ जप तप सर्व फुकट आहे, व्यर्थ आहे. जो शिवाला भजत नाही त्याच्यावर अनेक संकटे एकामागे एक कोसळत असतात. हे सर्व माहीत असून दक्ष राजा हे सर्व विसरून गेला होता. असो, इकडे कैलास पर्वतावर भवानी आपल्या माहेरच्या आमंत्रणाची वाट पाहत बसली होती. पार्वती माता म्हणजे एक स्त्री होती. माहेरची ओढ तिलाही फार होती. माझ्या वडिलांच्या घरी आता यज्ञ होणार आहे, त्याचे बोलवणे का आले नाही. मी त्याची कन्या आहे, मला माहेरचे बोलवणे येणार. दक्ष राजा आपल्या कन्येला कसे विसरतील. मी ज्येष्ठ कन्या असून कसे माहेरचे बोलवणे मला आले नाही. पार्वती मनातल्या मनात बोलत होती. आपला पिता फार मोठा यज्ञ करतो आहे, अनेक जणांना तो बोलवणारच आहे, त्याचे आपल्याला आमंत्रण नक्की येईल असे तिला वाटत होते.
अर्पणा शंकराला म्हणाले, देवा, माझ्या सर्व बहिणींना पित्याने यज्ञ करता आमंत्रण दिले आहे असे मला नक्की माहिती आहे. मग तो मला आमंत्रण द्यायचे का चुकून विसरला आहे काय ते समजत नाही. त्याचे बोलवणे आले नसले तरी मग मीच जाऊ का माझ्या पित्याकडे, असे भवानी माता अशी शंकरांना म्हणत होती. मी जाऊन येऊ का मग माहेरी? माझ्या बहिणी, मेवणे, इतर माहेरच्या नातेवाईकांची भेट तरी होईल या निमित्ताने. तेव्हा शंकर म्हणाले, हे सुंदरी, तू तेथे जाऊ नयेस असे मला वाटते. तुझा पिता माझा नेहमीच रागराग करीत असतो, माझी नेहमी निंदा करतो, हे तुला माहीत आहे. त्यामुळे तो तुझाही अपमान करेल. ज्याला आपल्याबद्दल प्रेम नाही त्याचे तोंडही पाहू नये, शंकर असे सांगत आहे. तोच तोंडाने नारायण नारायण असे म्हणून नारद मुनी कैलासवर आले. ते पार्वतीला म्हणाले, देवी, आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी मुलीने आमंत्रणाची किंवा मानाची वाट कधीच पाहू नये. पार्वतीला ते एकदम पटले आणि आपल्या पती शंकर याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नंदीवर बसून ती दक्ष राजाकडे जाण्यासाठी निघाली. तिने आपल्याबरोबर भूतगण घेतले होते. अशा तऱ्हेने सर्वजण चालू असताना दक्ष राजाचे घर आले. राजाच्या घरासमोर खूप मोठा आणि सुंदर असा मंडप घातला होता. सर्व देव आणि ऋषी मंडपात सन्मानपूर्वक आपापल्या आसनावर बसले होते. फक्त शंकराशिवाय सर्व देवांना दक्ष राजाने मानाचे स्थान दिले होते. दक्ष राजाने सर्व देवांची आणि ऋषींची यथासांग पूजा केली होती. दक्ष राजा यज्ञाच्या होमाजवळ बसून हेमकुंडामध्ये आहुती टाकत होता. भवानीला तेथे आलेली पाहून तेथे आलेल्या सर्व देवांना, ऋषींना खूप आनंद झाला. परंतु दक्ष राजाने आपल्या ज्येष्ठ कन्याकडे नजर वर करून नुसते पाहिले देखील नाही. नंदीवरून खाली उतरून भवानी पित्याजवळ येऊन उभी राहिली होती, तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. भवानीला वाटले, धुराने पित्याचे डोळे बंद झाले असल्याने कदाचित मी पित्याला दिसली नसेल. तरी पण दक्ष राजाने सर्व बहिणींचा खूप आदर सत्कार केला. स्पष्टपणे दिसत होता. पार्वतीने आपल्या मातेकडे नजर टाकली, पण माताने ही मान दुसरीकडे मुद्दाम फिरवली. दक्ष राजा मनातल्या मनात म्हणत होता, या भवानीला कुणी येथे यायला सांगितले होते? ही आणि हिचा नवरा तो जोगाड्या मला दृष्टीसमोर सुद्धा नको वाटतात. इतक्यात पार्वतीने वडिलांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा, पार्वती, तुला कोणी बोलावणे केले होते? माझ्या डोळ्यासमोर तू आणि तुझा पती तो जोगाड्या नको. काय तुझ्या पतीचा अवतार न काय त्याचे ते राहणे वेड्यासारखे. तो स्मशानात काय राहतो? जा, माझ्या डोळ्यासमोरून जा, असे पार्वतीकडे पाहत दक्ष राजा बोलला. आपली अशा तऱ्हेने चाललेली उपेक्षा पाहून आदी माया, आदी शक्ती, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असलेली पार्वती माता मनामधून अतिशय संतापली. तिच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून सर्व देव खूप घाबरले. आता पुढे काय होते याची सर्वजण चिंता करू लागले. संतापलेल्या पार्वतीने विजेसारखी एकदम समोरच्या कुंडात उडी टाकली. त्याबरोबर सगळी पृथ्वी डळमळू लागली. शेषनाग सुद्धा थरथर कापू लागला. वैकुंठ आणि कैलास उलटे पालटे झाले. यमराज सुद्धा अतिशय घाबरला. पार्वती बरोबर आलेले शिवगण लगेच तसेच धावत परत शंकराजवळ आले आणि दक्षाच्या यज्ञ मंडपात घडलेला प्रकार त्यांनी सविस्तर जसाच्या तसा शंकरांना सांगितला. हे ऐकताच शंकर आश्चर्य व संतापाने म्हणाले, काय पार्वतीने यज्ञकुंडात उडी टाकली हे खरे आहे? माझ्या गणांनो, माझी शक्ती दक्षाला दाखवतो. शंकर संतापाने लाल झाले आणि आपल्या जटा रागाने आपटायला सुरुवात केली. प्रलय, अग्नी आणि 12 सूर्य जसे एकत्रित आले त्यांचे तसे भयंकर रूप दिसत होते. असे धगधगते रूप दिसेल तसे अत्यंत तेजस्वी वीरभद्र तेथे आला. त्याच्या तेजात सूर्य चंद्रसुद्धा डळमळत होते. आकाशाला झोपल्यामुळेच ही काय चांदण्यांचा सडा पडला होता. पृथ्वी फार बुडू लागली होती. 14 लोकात आवाज दुमदुमत होता. इकडे दक्षाच्या घरी सुद्धा रक्ताचा पाऊस पडायला लागला. दिवसा दक्षाच्या नगरीत सर्वत्र घुबडे ओरडू लागली. शंकराचे हे एकदमच वेगळे रूप पाहून दक्षाच्या अंगातली सारी शक्ती एकदम लोप पावली. अतिशय रागावलेला वीरभद्र शंकराची स्तुती करून कैलासावर निघून गेला. त्याच्याबरोबर 21 कोटी पद्मे एवढी अफाट सैन्य होते. 8 कोटी गण बरोबर घेऊन त्याच्या मागून शंकरही निघाले. शिवाचा पुत्र गणपती सर्वांच्या पुढे होता. रागावलेला वीरभद्र सैन्य घेऊन चालून आला. हे पाहतच दक्षाच्या घरी जमलेले देव, ऋषी, ब्राह्मण सर्व वाट फुटेल तिकडे पडू लागले. तिन्ही लोकात अतिशय आक्रोश सुरू झाला. प्रलय कालाच्या अग्नीने सुद्धा आता उग्र रूप धारण केले. वीरभद्राची भीती घेऊन पळताना अनेकाची फजिती झाली. काहीची पळता धोत्रे सुटली. काहींना अत्यंत घाबरल्याने धोत्रातच मलमूत्र विसर्जन केले. कोंबड्याचे रूप घेऊन चंद्रधूम पळाला. बगड्याचा वेश घेऊन यमाने आपले खरे रूप दडवले. नैऋत्यपती कावळा बनला. रसनायक ससा बनला.
अर्क कबूतर झाला. अशा तऱ्हेने प्रत्येकाने वेगवेगळी रूपे घेतली आणि सर्व वेगाने पळून गेले. नाना पक्ष्यांची रूपे घेऊन तेथे आलेले नवग्रह पळून गेले. इंद्रकिरीचे रूप घेऊन पळाला. एवढ्यात दक्षावर विजयसारखा वीरभद्र येऊन कोसळला. आपल्या 6 हातात त्रिशूळ, डमरू, धनुष्य, बाण वगैरे शस्त्रे घेतलेला वीरभद्र रागाने लालेलाल होऊन थरथरात होता. त्याने येताक्षणी आपला पराक्रम दाखवायला सुरुवात केली. पुषाच्या सगळे दात पाडून टाकले. भगदेवाचे डोळे फोडून त्याला फार आंधळा बनवले. ऋतदेवाच्या मिश्या उपटून तोडल्या. अनेकांना पाय धरून गरागरा फिरवून जमिनीवर आपटले. अनेकाचे हातपाय मोडले. वीरभद्राला पाहताच काही जणांचे तर प्राण तत्काळ निघून गेले. वीरभद्राचे पाठोपाठ रागावलेला शंकरसुद्धा आला आणि त्याने दक्षपुतनेला ठार मारले. यज्ञकुंड व आणि यज्ञमंडप संपूर्णपणे पार मोडून तोडून एकदम दूर फेकून दिले. दक्षाला वीरभद्र म्हणाला, हे शतमूर्खा, तो अहंकाराने आणि जाणून बुजून मुद्दामच शंकराची निंदा केलीस. आता त्याच्या परिणामाला भोगायला तयार हो. असे म्हणून वीरभद्राने दक्ष राजाचे शिर खड्गाच्या एका फटक्यातच धडावेगळे केले व ते शिर वर आकाशात खूप उंच उडाले आणि खाली येऊन धरणीवर पडले. वीरभद्र व त्या शिरावर नाचला आणि त्या शिराचा फार चेंदामेंदा करून टाकला. इकडे भयभीत झालेले सर्व देव विष्णू समोर शंकराभोवती जमले आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यांनी शंकराला विनंती केली, शंकरा, दक्ष अपराधी आहे, पण तो शेवटी आपला सासरा आहे. त्याला क्षमा करा आणि पुन्हा जिवंत करा. अतिशय रागावलेला भोळा शंकर देवांनी केलेल्या त्या स्तुतीमुळे शांत झाला आणि त्यांनी त्या देवांना म्हणाला, दक्षाचे शिर त्याच्या धडाला आणून परत जोडा, म्हणजे तो जिवंत होईल. पण दक्षाच्या शिराच्या वीरभद्राने चेंदामेंदा केला होता आणि तो तर अजून भलताच रागात होता. तो मोठ्याने गर्जना करून म्हणत होता, जे शिवाचा द्वेष करतील त्यांना मी जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा करणार. जे कधी तोंडाने शिवनाम घेत नाही त्यांची जीभ मी तोडून टाकेन. जो शिवाची पूजा करत नाही त्यांचे काही विचार न करता मी हातपाय तोडून टाकेन. जो शिवालयात जात नाही त्याला जन्मभर ठार आंधळा करीन. विष्णू मोठा आणि शंकर लहान असे भेदाभेद करेल त्याला मी जिवंतपणे मारून टाकेन. मी दक्षाचे शिर तुम्हाला देणार नाही असे वीरभद्राने म्हणाले. काय करायचे आहे ते करून घ्या असे वीरभद्र म्हणू लागला. बघू आता कोण माझ्याशी 2 हात करायला तयार आहे. पाहूया कोणाची हिंमत आहे माझ्याशी लढण्याची. शेवटी एका बोकड्याचे डोके आणून त्या दक्षाच्या धडाला लावले. दक्ष जिवंत झाला आणि लगेचच शंकर तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्ष रानात वनात ते हिंडत होते. त्यानंतर शंकर स्मशानात एकांतात राहू लागले. पुढे त्यांनी हजारो वर्ष घनघोर असे तप केले. प्रत्यक्ष जन्मदाता मात्यापित्यांनी केलेल्या उपेक्षा मनात लागल्याने व आपले पतीचे न ऐकता माहेरी आलो असे मनातून वाटल्यामुळे इकडे यज्ञकुंडात उडी टाकलेल्या पार्वतीने भवानीने आपला जन्म संपून टाकला आणि हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिला एक भाऊ होता. त्याचे नाव होते मैनाक पर्वत. अख्ख्या ब्रह्मांडात तिच्यासारखी अतिशय सुंदर स्त्री दुसरी कोणीही नव्हती. सौंदर्य एवढे अप्रतिम होते की तिला नुसते पाहण्यासाठी स्वर्गाचे देव आणि पृथ्वीवरचे राजे हिमालय पर्वताकडे सारखे सारखे येत असत. हरणे आणि मासे, सुंदर डोळे असलेले प्राणीसुद्धा तिचे नेत्र पाहून लाजत असत. स्वर्गातील सौंदर्य तमाशा अप्सराचे सौंदर्य तिच्या पुढे फिके पडत होते. मोठे आणि लांब लांब असे तेजस्वी नेत्र, निर्मळ मुख कमल, गोड आवाजात अतिशय नाजूक सावळी अंगकांती तिला खूप शोभून दिसत होती. तिला पाहिल्यानंतर इंद्रनीळ आणि गाळून तिची सुंदर मूर्ती पडली. तर दगड आता रत्नासारखे प्रमाणे चमकू लागले. अशी स्वरूप सुंदर आदी माया, आदी शक्ती, ब्रह्मांडाची स्वामिनी आता पुन्हा एकदा कन्या रूपाने हिमालयाच्या पोटी अवतरली होती. तिच्या अंगाचा सुवास त्रिभुवनाला वेड लावणारा होता. ती बोलू लागली की तेजस्वी प्रकाश पडत असे. जिथे जिथे तिची पावले उमटत होते तिथे तिथे सुंदर सुगंधित कमळाची फुलं निर्माण होत होती. त्या कमळाच्या मधुर वासाला भुलून वसंत ऋतू तेथे सारखा नुसता पिंगा घालीत असे. सोन्याची सुगंधी अशी अतिशय नाजूक वेल कैलासावर पृथ्वीवरून हिमालयात आली आहे असे पार्वतीला पाहताच पाहणाऱ्याला मनात वाटत होते. एकदा असेच नंदीला बरोबर घेऊन हिमालयात शंकर आले असता नागराज हिमालय शंकराच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची कन्या पार्वती होती. शंकराला नमस्कार करून त्यांनी शिवस्तुती आरंभली. पार्वती ही पित्याबरोबर तल्लीन होऊन शिवभजन करू लागली. आपल्या 60,000 अतिशय सुंदर मैत्रिणीसह पार्वती शंकराची अगदी मनापासून सेवा करू लागली. ज्या ठिकाणी शंकर नेहमी ध्यानास्थ बसलेले असतात त्या ठिकाणी त्या येत विविध प्रकारे त्यांच्या सेवा करत. तारकासुराचे 3 मुलं ताराक्ष, बिंदुमालिनी, कमललोचन हे तिघेही भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तप करीत होते. 1000 कमळे घेऊन रोज तिघीजण शंकराची पूजा करीत असे. एक दिवस त्या 1000 कमळातून चुकून एक कमळ कमी झाले. आता ऐनवेळी कमळ असे मिळणार कुठे, तर कमळाची फुले नसल्यामुळे आपल्याकडे आपले शिर आहे ना असा विचार करून त्याबरोबर त्या तिघांनी
तारक पुत्रांनी आपापली शिरे तीक्ष्ण शस्त्रांनी तोडून शंकराला वाहिली. त्याबरोबर त्यांना शंकर प्रसन्न झाले. त्या तिघा राक्षसांना त्यांनी मागितले ते वर त्यांना देऊन टाकले. त्यामुळे तारकापुत्र फार उन्मत्त झाला. त्रिभुवनाला उन्मत्त छळू लागले. त्यांनी देवांसूंना स्वर्गातून हाकलून दिले. त्यांच्या अशा उन्मत्त वागण्यामुळे सर्वत्र पृथ्वीवर हाहाकार माजला. मग देव ऋषी सर्व मिळून वैकुंठात जगताचा पालन करून विष्णूच्या दर्शनासाठी गेले. विष्णूची प्रार्थना करून त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. त्यानंतर विष्णूसह सर्व शंकराच्या जवळ आले आणि त्यांची स्तुती करू लागले. विष्णूसह मी प्रसन्न झालो. हवा तो वर माग. तेव्हा उद्धार करा त्यांची स्तुती करू लागले आणि उद्धार सदाशिव उद्गारले. मग विष्णूने पुढे होऊन त्रैलोक्याचे घराणे शंकराच्या कानावर घातले. ते ऐकून शंकर म्हणाले, मला एक उत्तम रथ पाहिजे. मी त्रिपुरासुरास मारीन. आम्ही तसा रथ सजवून देतो. पृथ्वीचा रथ, तेजस्वी सूर्यचंद्र ही त्याची 2 चाके, उत्तुंग असा मंदागिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ रथाचे मजबूत स्तंभ, 4 वेदांचे घोडे, शास्त्राचे दोर, पुराणाचे तटबंध, उपपुराणाचे टोकदार खिळे, कनकांद्रिकाचे धनुष्य, भोगिंद्री धनुष्याची दोरी आणि वैकुंठाचा सुकुमार अशी तीक्ष्ण बाण करून असा हा सुंदर रथ सजवून दिला. आणि पण त्रिपुरासूर त्याच्या साथीच्या राक्षसाचा वध करा. सर्वांनी शिवाला कळवळून सांगितले. मग सर्वांनी मिळून तसा रथ तयार केला. शंकर त्या रथात चढले. त्याबरोबर रथ एकदम पार रसा तळाला जाऊ लागला. सर्वांनी आपापले सर्व जोर लावला, पण रथ काही वर निघेना. शेवटी नंदीने आपल्या मजबूत टोकदार शिंगांना तो दिव्य रथ बाहेर काढला. मग एक पाय रथात, एक पाय नंदीवर ठेवून शंकरांनी त्रिपुरासुराबरोबर घनघोर युद्ध केले आणि अनेक राक्षसांना ठार केले. वीरभद्राने आपले युद्ध कौशल्य पणाला लावून असंख्य राक्षसाचा वध केला. पण राक्षसांच्याकडून भरलेले अमृताचे कुंडे होते. ते अमृत मेलेल्याच्या राक्षसावर शिंपडून राक्षस पुन्हा जिवंत करीत असे. मग शिवांनी मेघशस्त्र सोडले आणि अमृताचे कुंड पाण्यात बुडवून टाकले. परंतु शंकराच्या आशीर्वादाने त्रिपुर राक्षसवर अंतराळात भ्रमण करीत असल्यामुळे शंकराच्या बाणाला तो बळी पडत नव्हता. अशा तऱ्हेने शंकर त्रिपुर राक्षसाचे युद्ध अनेक वर्ष युद्ध चालले. शंकराच्या अंगातून घामाच्या असंख्य धारा वाहू लागल्या. त्या वाहता वाहता त्या घामाच्या पाण्याची नदी बनली. ती नदी म्हणजेच भीमरथी गंगा होय. नेत्रातून सुद्धा जलबिंदू पडले, त्यांचे रुद्राक्ष पडले. शिवाच्या नेत्रातून जे जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष बनले. दैत्याच्या स्त्रिया अत्यंत पतिव्रता होत्या. त्यामुळे त्यांच्या पुण्याईने शंकरांना जय मिळत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियात गेल्या आणि त्यांना अपवित्र आणि चावार्क शास्त्र त्यांना सांगितले. ते ऐकल्यावर पतिव्रते सोडून त्या व्यभिचार करू लागल्या. लगेच शंकरांनी आपले दिव्य धनुष्य बाण, अत्यंत प्रभावी असा विष्णुबाण जोडला आणि आणखी पाशुपात अस्त्रांची स्थापना केली. मग तो तेजस्वी बाण सनसनत निघाला. प्रलय अग्नीची भयंकर मोठी ज्वाला झाली किंवा कृतांत काळीची जीभ किंवा प्रलय मेघातील वीजच आहे अशी भासावी असा तो बाण पाहून देव दैत्य दोघंही घाबरून गेले. 7 मंत्रांचे तेज त्या एका बाणात एकवटले. त्या बाणाच्या नुसत्या आवाजाने देवाची विमाने अगदी दूर पळाली. दर्याखोऱ्यात राक्षस आपली जीव वाचवण्यासाठी लपून बसले. पण बाण केवळ पाहूनच अनेकांना मूर्छा आली. तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांनी तो अमोघ बाणांनी तारकासुराच्या 3 पुत्रांना जाळून भस्म करून टाकले. आपल्या पुत्राचा अशा रीतीने वध झालेला पाहून संतापलेल्या तारकासुराने चंद्रसूर्यांना धरून नेले. भगीरथी आणि गंगा या नद्यांनाही पकडून नेले. देवांच्या बायकांना पळवून नेऊन त्यांना दासी काम करायला लावले. स्वर्गात ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र एकत्र जाऊन संकटाचा विचार करू लागले. हा उन्मत्त असा तारकासूर शंकराच्या होणाऱ्या पुत्राच्या हाताने मारला जाईल. पण त्या तारकाकरता आधी शिवउमेचा विवाह करावा लागेल आणि तिच्या मनातील हा विचार पक्के झाल्यानंतर त्यांनी मदनाला बोलावून पाठवले. हिमालय पर्वतावर शंकर उग्र तप करीत बसले होते. त्यांना भुलव अशी सर्व देवांनी त्यांना विनंती केली. मदन आपल्या सर्व अयोध्यासह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर आला. तेथे आल्याबरोबर वसंत ऋतूने सर्व वन उत्तम प्रकारे शृंगारले. रतीने पार्वतीचे लोभस रूप धारण केले. मग मदन शंकराच्या मनात अगदी गुपचूप शिरला. पाखरे किलबिलाट करून शंकराच्या ध्यानात व्यतीत आणीत होते. म्हणून नंदिकेश्वर त्यांना दूर हिसकावून देत देत लांब गेला होता. त्यावेळी पार्वती अत्यंत कामातूर होऊन मदनाच्या जवळ उभी राहिली होती. ध्यानस्थ शंकराने आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले. तो समोर मदन उभा असलेला त्याला दिसला. त्याला बघताच शंकरांनी फार राग आला आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून मदनाला तिथल्या तिथे जाळून टाकले. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. शंकराच्या अवतीभोवती शिवगण, शिवदूत होते. तसेच ते मोठमोठ्याने बोंबा मारीत अत्यंत अश्लील शब्द उच्चारित मदनाची टिंगल करू लागले. त्या दिवसापासूनच फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून बोंब मारावी अशी शंकरांनी सर्वांना आज्ञा केली. अशा तऱ्हेने शंकराला भुलण्यास आलेल्या मदनाला जाळून शंकर कैलास पर्वतावर निघून गेले.
केले तेव्हा रती शोक करू लागली. शंकराने तिला सांगितले, बाई, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी तुझ्या पती पुन्हा अवतार घेईल. ब्रह्मदेवाने आपल्या कन्याचा उपभोग मदनाने घेतला, म्हणून मदनाला तो शंकराच्या दृष्टीने भस्म होशील असा शाप दिला होता. अशा रीतीने शंकराकडून मदनाचा शेवट झाला. इकडे हिमालयाची कन्या पार्वती शंकर प्राप्तीसाठी कडक व्रत करीत होती. सप्तऋषींनी पार्वतीची इच्छा पुरी करा अशी शंकरांना विनंती केली. ते म्हणाले, हे शंकरा, पृथ्वीवर कैलास पर्वतातील हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी कडक उपास करीत आहे. आपण तिचे व्रत आचरणात आणावे. सप्तऋषी, तुमची इच्छा पूर्ण होईल. मी आजच हिमालयात जाऊन भक्तांचे दर्शन घेतो. खरोखरच पार्वती आपल्याशी विवाह करू इच्छिता का हे जाणण्यासाठी, पार्वतीची परीक्षा बघण्यासाठी बटूचा वेश घेऊन शंकर तिच्याजवळ आले आणि तिला समजताच म्हणाले, वेडे, त्या शंकरासाठी तू एवढे तप कशाला करत आहे? तू राजकन्या आहे, तर तो शंकर अगदी भिकारी आहे, महाक्रोधी आहे. हत्तीचे ओले कातडे पांघरतो, वाटेल ती कातडी नेसतो, त्या कातड्याचा वास अंगाला येत असेल. सापांना अलंकार समजून आपल्या गळ्यात बांधून घेतो, स्मशानात राहतो, त्याच्या भोवताली भूते नाचत असतात. अशा त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू सुंदर, विलासी अशा विष्णूला मनाने पती म्हणून स्वीकार कर. का माळ घालीत आहेस? तुझ्यासारखा सुकुमार स्त्रीला तो जोगाड्या शंकर मुळीच शोभत नाही. बटूचे ते भाषण ऐकून पार्वती अतिशय संतापली व म्हणाली, अरे बटू, तू ब्राह्मण आहेस म्हणून मी गप्प बसले, नाही तर मी तुला भयंकर शाप दिला असता. पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवाची निंदा करण्याचे तोंडही पाहू नये असे शास्त्रामध्ये सांगितले. आता येथून गुपचूप निघून जा, नाहीतर माझा संताप अनावर झाला तर मी तुला शाप देईन. दुर्गेचा तो निश्चय पाहून बटूने तेथेच आपले खरे स्वरूप प्रकट केले. लगेच पार्वतीने शंकराचे चरण घट्ट धरून ठेवले आणि आपल्याशी विवाह करावा असे त्याला विनवले. पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शंकर तिच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. ते लगेच हो म्हणाले. पार्वतीला आश्वासन देऊन शंकर कैलास पर्वतावर निघून गेले आणि पार्वती वडिलांकडे आली. मग धर्मशास्त्राप्रमाणे सप्तऋषींनी शंकराकडे हिमालयाकडे पाठवले. अरुदत्तीने पार्वतीला पाहिले आणि शंकर पार्वतीचा जोडा उत्तम शोभेल असे सांगितले. सप्तऋषींनी मन्वंत संवंतरातील मदनाचा परिपूर्ण शृंगार सर्व सृष्टीत उत्तम प्रकारे प्रकट करणाऱ्या चैत्र मासात शुद्ध अष्टमीला हा विवाह झाला असे शंकराचा सासरा हिमालयाला सांगितले आणि ते घरी आले. शंकर पार्वतीचा विवाह होऊन एकदा त्यांना पुत्र होतो कधी, तारकासूर राक्षसाचा वध होईन कधी, सर्व पृथ्वी त्याच्या छळातून भयमुक्त होते कधी, याचा सर्व अगदी देव आतुरतेने वाट पाहत होते. झाले. लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. सर्व देवांना अगदी आवर्जून आमंत्रणे गेली. त्रिदशाचे पाळे घेऊन स्वयंपाकासाठी निष्णात असा पाक शासनाला. विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मा, सावित्री 88,000 ऋषी आपल्या शिष्यासह लग्नाला हजर राहण्याचे निघाले. सिद्ध, चारण, गुहक, पितृगण, मरुद्गण, असुअष्टक, 11 रुद्र, 12 अर्क, यक्ष, गंधर्व सर्वजण अगदी आवर्जून लग्नाला निघाले. या वराडी आलेल्या सर्वांसह शंकर हिमालय पर्वतावर आला. हिमालय पर्वताने लगबगीने सामोरे येऊन सर्वांची अत्यंत आदराने पूजा केली, आदर सत्कार केला. या लग्नासाठी 10,000 मैल लांबीचा भव्य आणि दिव्य मंडप घातला होता. सुवर्णांची सजवलेली सुंदर घरे सर्वांना जाणवसे म्हणून उत्तरायला दिली होती. शंकराच्या आताचे ते तेजस्वी स्वरूप पाहून सर्वजण चकित होते. हा आनंदी वृद्ध पुराण पुरुष आणि नवरी अतिशय सुंदर सुकुमार अशी पार्वती म्हणजे जोडा असा काही आगळा वेगळा दिसत होता की विचारूच नका. देवक बसले होते. हिमालय वराला विवाहस्थळी बोलवायला आला. अष्टमहासिद्धी या मंगल कार्यामध्ये स्वतःच राबत असल्याने लग्न समारंभात काही उणे राहिले नव्हते. नवऱ्याला मिरवणुकीने मिरवत मंडपात नेले. मधुपर्क वगैरे विधी हिमालयाने केले. लग्नाची वेळ जवळ आली होती. नवरदेव शंकराच्या समोर अंतरपाठ धरला होता आणि त्या लावण्यवती तेजस्वी नवरीला पार्वतीला पाटावर आणून उभी केली. सूर्य लग्न घटका अगदी काळजीपूर्वक पाहत होता. बृहस्पती मंगलाष्टक म्हणत होते. संपूर्ण लग्नविधी अगदी व्यवस्थित पार पडला. सप्तपदी झाली. सर्व धार्मिक विधी यथासांग विधी झाले. पण नवरीचे अत्यंत सुंदर मुखकमल कोणीच पाहिले नव्हते. पार्वतीने आपले मुखकमल भरझरी वस्त्राने झाकून घेतले. पण मंडपातील लजा होमाभोवती प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवाने पार्वतीचे नख पाहिले आणि त्या नखाच्या सौंदर्याने सुद्धा तो कामातूर झाला. त्या अवस्थेत त्याचे वीर्यखलन झाले होते. ते जेथे पडले तेथे 1000 वालखिल्यांचा जन्म झाला. हा त्याचा उन्मत्तपणा पाहून शंकर अतिशय कोपले आणि त्यांनी ब्रह्माचे 5वे शिर खड्गाच्या एका फटक्याने तोडून टाकले. सगळीकडे गोंधळ माजला. भगवान विष्णूंनी सर्वांना समजूत घालून शांत केले. शंकर पार्वतीचा हा भव्य आणि दिव्य असा लग्नाचा सोहळा 4 दिवस चालला होता. अतिशय चांगली आणि बहुमूल्य वस्त्रभूषणे देऊन हिमालयाने सर्व देवांना संतुष्ट केले आणि नवपरिणीत वधूला पार्वतीला घेऊन शंकर आपापल्या घरी कैलासावर निघून गेले. विश्वाची उत्पत्ती थांबली.
आहे तेव्हा मदनाला परत जिवंत करा, अशा सर्वांनी विषय नायिकाची प्रार्थना केली. मग मदनाला पुन्हा जिवंत केले होते. आता सर्वजण अतिशय आतुरतेने शिवभवानीला पुत्र कधी होईल याची वाट पाहत होते. कारण उन्मत्त तारकासूर फार माजला होता आणि त्याच्या छळाने, कोर्याने सारी सृष्टी त्रासून गेली होती. शिवभवानी दोघं एकांतात होते. ऋषी आणि देव कोणालाच आत प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत 4 युगे संपली आणि पण शंकराचा वीर्यपात न झाल्याने पार्वतीला पुत्र काही झाला नाही. मग देवांनी अग्नीला अतिथीचा वेश देऊन आज शंकर पार्वती जेथे होते तेथे पाठवले. शंकर पार्वतीचे नावे हाके मारून अग्नीने त्यांना भिक्षा मागितली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला माझे वीर्य हे अतिथीला भिक्षा म्हणून घाल अशी आज्ञा केली. पार्वतीने शंकराचे आज्ञेप्रमाणे त्याचे अमोघ वीर्य आणून अग्नीला भिक्षा म्हणून घातली. ते जेथे जेथे सांडले होते तेथे रेतकूप तयार झाला. त्यातील पाणी म्हणजेच पारा, जो कोणालाही हातात धरता येत नाही असा. अग्नीने हातातले वीर्य भिक्षा म्हणून स्वीकारले. ते प्राशन केले. त्यामुळे त्यापासून अग्नी गरोदर झाला. त्याला या गर्भधारणेची फार लाज वाटू लागली. तो दूर अरण्यात जाऊन लपून बसला. त्या अरण्यात गंगा नदी वाहत होती. गंगेच्या काठावर स्नान करून उन्हात तापत बसलेल्या 6 ऋषीपत्नी त्याला त्यावेळी दिसल्या होत्या. अग्नीने आपल्या पोटातला गर्भ काढून त्या 6 सुंदर स्त्रियांच्या उदरात गुपचूपपणे घातला. त्या क्षणी त्या 6 स्त्रिया गरोदर झाल्या. पती संगाविना त्यांना गर्भधारणेची त्यांना पण लाज वाटू लागली. सहजासहजींनी तो आपल्या पोटातील गर्भ टाकून दिला. त्या 6 जणांनी मग आपल्या पोटातील बी गर्भ टाकून दिला. 6 जणातील पोटाचे 6 गर्भाचे भाग एकत्र झाले. त्यापासून एक सुंदर कुमार जन्माला आला. त्याला 6 तोंडे होती, 12 हात होती. कार्तिक मासात कृतिका योगावर सुकुमार जन्माला आला होता. कार्तिक मासात झाला म्हणजे त्याचे नाव कार्तिकेय ठेवला. त्रिकाल ज्ञानी शंकरांनी हा आपला पुत्र आहे हे ताबडतोब ओळखले. पण त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले. त्याला मांडीवर घेताच पार्वतीला पाणा फुटला. 7 वर्ष मोठ्या प्रेमाने पार्वतीने त्याचे लालन पालन केले. इकडे अग्नीने शंकराला पुत्र झाल्याची बातमी सर्वांना सांगितली होती. सर्व शंकराकडे आले. आपल्या मुलांचे नाव त्यांनी कार्तिक स्वामी ठेवले होते. पण प्रथमपासूनच शिवपूजक होता. त्याचे वाहन मोर हे होते. पूर्वी शंकरांनी सांगितल्याप्रमाणे देवांनी आपल्या अपार सेनेचे सेनापत छोट्या कार्तिक स्वामीला दिले. मग सर्वजण आपल्या सेनासह तारकासुरावर चालून गेले. तारकासुराच्या नगराला देवाच्या सैन्याने वेढा घातला. तरीही देवांच्या राक्षसासमोर काही चालेना. मग सर्वांनी हात जोडून कार्तिक स्वामीची प्रार्थना केली आणि तारकासुराचा वध करून साऱ्यांना अभय देण्यास प्रार्थना केली. आणि शिवाचा पुत्रच तो लहान असला तरी पण तो पराक्रमी होता. त्याने फार मोठे अकराळ विक्राळ रूप धारण केले होते. तारकासूर एकदम अतिशय द्वेषाने त्याच्या अंगावर धावून आला. 33 कोटी देवी देवता देवकुमाराच्या मागे उभे होते. तारकासुराने एक भयंकर अस्त्र फेकले. त्याबरोबर रणगणावर आलेली सर्वांची पाचावर धारण बसली. परंतु वैकुंठातून आलेल्या योग मायेने मधल्यामध्येच ती शक्ती अगदी सहजतेने एका बाजूला पाडून टाकली, निरुपयोगी ठरवली आणि तारकासुराने एकापाठोपाठ हा एक असा प्रचंड बाणाचा वर्षाव सुरू केला. आपले अतिशय अकराळ विक्राळ तोंड उघडून कुमाराने तारकासुराने सोडलेले सर्व बाण गिळून टाकले. ज्या ज्या शक्तींनी जी अस्त्रे कुमारावर त्यांनी फेकली ती त्याने आपल्या विक्राळ तोंडांनी गिळून टाकली. मयुरावर बसलेला कार्तिक स्वामी आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने अगदी शेवट ब्रह्मास्त्र सोडले, तेही कुमाराने गिळून टाकले. त्यावेळी शेवटी तारकासूर निशस्त्र झाला. आता अतिशय चिडून तो रथाच्या खाली उतरला. कुमाराच्या अंगावर अगदी विजेसारखा धावून गेला. ते पाहून ते कुमारही आपल्या रथाखाली उडी टाकली. दोघांचे मल्लयुद्ध सुरू झाले. 7 दिवस ते मल्लयुद्ध सुरू झाले होते. खाली आपटून हवेमध्ये गरागरा फिरून कुमाराने तारकासुराला अगदी पूर्णपणे त्रासावून सोडले होते. शेवटी आपल्या हातात तारकासुराचे दोन्ही पाय धरून कुमाराने त्याला खाली आपटला. त्याबरोबर त्याचा प्राण निघून गेला. त्याचे शरीर निष्प्राण होऊन तेथे पडले. तारकासूर मरण पावता सगळीकडे आनंद झाला. मंगलवाद्ये वाजू लागली. अतिशय आनंदाने स्वर्गातून देवकुमारावर पुष्पवृत्ती करू लागली. तारकासुराचे नगर इंद्राने लुटले. देवश्रियांना त्यांच्या दासीपणातून मुक्त केले. सर्व देव सोडवले. 7 वर्षाच्या कुमाराला इंद्राने आपल्या अफाट सैन्याच्या सेनापतीपद दिले. नंतर कार्तिक स्वामी वाराणसीला गेला व तेथे आपल्या मातापित्यांना नम्रपणे वंदन केले. आपल्या मुलाचा पराक्रम पाहून शंकर पार्वतीला फार आनंद झाला. पुढे त्यांनी मुलाची मुंज मोठ्या थाटात केली. षडानन सर्व तीर्थ फिरून आला. अरण्यात राहून अनुष्ठान करणे त्याला फार आवडत होते. एकदा भवानी त्याला म्हणाली, षडानना, आता तू मोठा झाला आहेस, म्हणजे विवाह योग्य झाला आहेस, तेव्हा तू मोठ्या आनंदाने विवाह करावास आणि गृहाश्रम स्वीकारावास असे मला वाटत आहे. आई, जिच्याबरोबर विवाह करावायचा आहे ती स्त्री कशी असते मला अद्याप माहीत नाही. तरी तू मला सांग. मी स्त्रिया कधी पाहिल्या नाही, म्हणून मी म्हणतो की कशा दिसतात, कशा असतात ते मला सर्व सांग. षडाननाने आईला उलट प्रश्न केला. कार्तिकाचा अजाणतेपणा पाहून अर्पणा त्याला म्हणाली, मुला, अरे सर्व स्त्रिया माझ्यासारख्या असतात.
माझ्यासारख्या दिसतात. हसून कुमार म्हणाला, आई, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतात ना? मग मलाही तुझ्याप्रमाणेच त्या आई आहेत. त्या मला माते समान राहतील. तुझे वचन मी कधी खोटे पडू देणार नाही. एवढे बोलून पार्वतीचे बोलणे पुढे ऐकण्यास न थांबता कुमार घोर अरण्यात निघून गेला. अंबेने त्याला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या अवक्यात तो काही आला नाही. अशा तऱ्हेने झालेल्या आपल्या पुत्रवियोगाने मूर्छित होऊन अंबा धरणीवर पडली. कुमारा, मला पाना फुटला आहे. आता तो मी कुणाला पाजू? मला थोडा वेळ तरी दे. मला भेट, दूध लोणी तरी घे. असे म्हणत ती सारखी रडू लागली. तेवढ्यात आकाशवाणी कुमाराचे शब्द ऐकायला आली. माझ्या दर्शनाने जर एखादी स्त्री येईल तर ती 7 जन्म विधवा होईल, आणि माझ्या दर्शनाला कार्तिक मासावर कृतिका योगावर एखादा पुरुष जर माझ्या दर्शनाला येईल तो 7 जन्मापर्यंत भाग्यवंत राहील. असे सरस्वती आणि त्या मनुष्यावर सरस्वतीची कृपा राहील. त्याला कशाची कमतरता पडणार नाही. तो पुरुष कोणीही असो, माझी ही वाणी कायमची लक्षात ठेवावी. सर्व ऋषींनी कार्तिक स्वामींना परोपकेने विनवून सांगितले. तुझी माता तुझ्या दर्शनाकरता अतिशय व्याकुळ झाले. तिला एकदा जाऊन भेट. मग कार्तिक स्वामी पुन्हा एकदा वाराणसीला गेला. आपली माता शिवभवानीला भेटला. थोडे दिवस त्याच्याजवळ राहून त्याने आनंद देऊन पुन्हा घोर अरण्यात तपश्चर्येसाठी कायमचा निघून गेला. अशी ही कथा ऐकली की सर्व संकटे नाहीशी होतात. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य होतं. आपल्या मुलाबाळांची प्रगती होते. आपल्या मुलांचे सुद्धा आयुष्य वाढतं. तर अशी ही साठा उत्तराची कहाणी सुपळ संपूर्ण. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे तुम्हाला माझी ही पार्वतीच्या विवाहाची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या गावाची कमेंट्स हर हर साम सदाशिव, ओम नमः शिवाय, मृत्युंजय मंत्र काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की प्रेरणा द्या. गणेश पुराण येणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय श्री महाकाल.